दिनांक 28 मे 2024 रोजी कोल्हापूर डॉक्टर अशोक अंबाजीराव पाटील वय वर्ष 75 वर्ष यांचं निधन झालं। त्यांच्या कन्या डॉक्टर मनीषा ढोबळे ज्या भारतीय विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमधील ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी सदर महादान घडवून आणलं। डॉक्टर मनीषा ढोबळे यांनी द फेडरेशन ऑफ ऑर्गन्स बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर डॉक्टर हेमा चौधरी यांचे भारतीय विद्यापीठाचे MBBS मेडिकल कॉलेज येथे झालेले अवयवदानावरचे प्रबोधनात्मक लेक्चर ऐकलं होतं आणि वडिलांचा जेव्हा अंतिम समय जवळ आला होता तेव्हा सामाजिक भान ठेवून लगेचच डॉक्टर हेमा चौधरी यांच्याशी संपर्क साधला आणि अवयवदानाची इच्छा व्यक्त केली। परंतु डॉक्टर अशोक पाटील यांचा मेंदू मृत अवस्था नव्हती, त्यामुळे अवयवदान होणार नाही हे समजावून सांगितलं। डॉक्टर हेमा चौधरी यांच्या समन्वयाने नेत्रदान सफल घडवून आणले। नेत्रदान नंदादीप आईस हॉस्पिटल सांगली यांनी स्वीकारले। हे महादान घडवून आणण्यासाठी डॉक्टर अशोक पाटील यांचे चिरंजीव महेंद्र पाटील, पत्नी सुलोचना पाटील, कन्या डॉक्टर मनीषा ढोबळे तसेच उज्ज्वला मगदूम यांचे अशा दुःखद प्रसंगी प्रासंगिक धारिष्ट्य महत्त्वाचे ठरले। महादानी डॉक्टर अशोक पाटील यांच्या आत्म्यास शांती आणि संपूर्ण कुटुंबियांना परमेश्वर आशीर्वाद देवो अशी प्रार्थना करूया। अत्यंत दुःखाच्या क्षणी असा निर्णय घेणे हे साधारण लोकांचं काम नाही। समाजाने अशा कुटुंबियांचा विशेष आदर करून त्यांना पाठिंबा कळवणे हे जागृत समाजाचं कर्तव्य आहे असं मी मानते। डॉक्टर हेमा चौधरी, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर, पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।